आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। महायुतीमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या जागांवर नेमकं कुणी लढायचं यावर एकमत होणं अत्यंत अवघड आहे। या अशा जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव प्रदेश भाजपनं अमित शहांसमोर ठेवल्याचं वृत्त दि हिंदू या वृत्तपत्रानं आज दिलं। अमित शहांसमोर अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबद्दलही चर्चा केल्याचं या वृत्तामध्ये म्हटलं गेलंय। पाहूयात अमित शहांच्या दौऱ्यामध्ये नेमकं घडलं काय आणि मुख्यमंत्री पदाबद्दल अजित पवार म्हणाले काय। चार गणपतींचं दर्शन, 2 बैठका आणि अनेक महत्त्वाचे निर्णय। अमित शहांच्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यात बरंच काही घडलंय आणि निवडणुकीबद्दल बरंच काही ठरलंय। गणपती दर्शनानंतर अमित शहांनी जाता जाता एअरपोर्टवर महायुतीची बैठक घेतली। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते। या बैठकीत विधानसभेच्या 25 जागांवर फ्रेंडली फाईट व्हावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपनं अमित शहांसमोर ठेवलाय। महायुतीत गेल्या 20 दिवसांपासून जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। त्यातल्या 25 जागांवर 2 पक्षांचा दावा आहे। अशा जागांवर फ्रेंडली फाईटचा प्रस्ताव आहे। 25 जागांवर महायुतीतल्या एकापेक्षा 2 पक्षांचा दावा आहे। या 25 जागांवर फ्रेंडली फाईटचा प्रस्ताव प्रदेश भाजपनं अमित शहांना दिलाय। तिघांचीही पुढची बैठक दिल्लीत होण्याची शक्यता आहे। भाजपच्या 50% जागांचा निर्णय झालाय। इंदापूर आणि अमरावती सारख्या 25 जागांचा निर्णय होऊ शकलेला नाही। भाजप 150 जागा लढण्याची शक्यता आहे। अजित पवारांना लढण्यासाठी 70 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे। महायुतीत 40 जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे। अजित पवारांचा सध्याच्या सर्व आमदारांना तिकीट देण्यावर भर आहे। 4 ते 5 जागांची अदलाबदली करायलाही अजित पवार तयार आहेत। गेल्या वेळेसच्या काँग्रेसच्या कोट्यातल्या 10 ते 12 जागांवरही अजित पवार दावा करणार आहे। विधान परिषदेच्या 12 जागांपैकी 6 भाजपला, शिंदे आणि अजित पवारांना प्रत्येकी 3 जागा मिळतील असंही सांगितलं जात आहे। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंचाही दावा आहे, तर भाजपकडून हर्षवर्धन पाटील उत्सुक आहेत। अशा जागांवर फ्रेंडली फाईट व्हावी असं भाजपचं म्हणणं आहे। काही मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार असतात, तसंच आपलीच ताकद जास्त आहे असं दोन्ही पक्षांना वाटत असतं। या जागांवर सहमती झाली नाहीच तर दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे राहतात, त्यालाच फ्रेंडली फाईट म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात। दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे राहतात, मात्र दोन्ही पक्ष आघाडी किंवा युतीत एकत्र असल्यानं एकमेकांवर फारशी टीका केली जात नाही। अजित पवारांचा मात्र या मैत्रीपूर्ण लढतींना पूर्ण विरोध आहे। माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडं का नाही, मग तिकडं का नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही। ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेल्या नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं। अमित शहांबरोबरच्या बैठकीत अजित पवारांनी आणखी एक मागणी केल्याचं समजतंय। मुख्यमंत्री पदासाठी दावा ठोकतानाच बिहार पॅटर्नचा आग्रह देखील अजित पवारांनी धरलाय। मुंबई एअरपोर्टवर अजित पवार आणि अमित शहा यांच्यात 1-on-1 बैठक झाली। विमानतळावरच्याच बैठकीत अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली। मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवारांनी शहांना बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह धरला। बिहारमध्ये जागांनुसार भाजप मोठा पक्ष होता, तरी कमी जागा असणारे नितीश कुमार मुख्यमंत्री झाले। अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। मुख्यमंत्री न झाल्याची सल त्यांनी अलीकडेच बोलून दाखवली होती। माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या। शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात। मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती।
अजित पवारांनी शहांकडे मुख्यमंत्री पदासाठी बिहार पॅटर्नची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे, पण अजित पवारांनी मात्र हा दावा फेटाळून टाकला. पण जे हिंदूची बातमी आहे म्हणजे त्या पेपरची, त्या बातमीत साधारणतः खोटी आहे, त्याच्यात समोर देखील तथ्य नाही. जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांची पुढची बैठक लवकरच दिल्लीत होणार आहे. घटस्थापनेच्या आसपास उमेदवारांना फोन केले जातील आणि नवरात्रात तिन्ही पक्षांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.